क्लॉक, हिंदीमध्ये घडी आणि मराठीमध्ये घड्याळ। आज आपण हे शिकणार आहोत। माइंड ट्रिक प्लस फॉर्म्युला बहुत अच्छे तरीके से सीखेंगे आणि 5 टाइप आपण बघणार आहोत। हे 5ही टाइप आज आपण याबद्दल डिस्कस करूया। आता मी बोलत नाही याबद्दल, जर एक एक आता बोलायला लागलो तर व्हिडिओची लेंथ वाढेल। हां, या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही क्लॉक शिकणार आहात। संपूर्ण एग्जामला तुम्हाला काम होईल, टेन्शन घ्यायचं नाही, बहुत अच्छी तरीके से जाएंगे। ठीक आहे, बघा आता पहिला टाइप काय आहे, आरशातील प्रतिमा। अच्छा, मी तुम्हाला सांगत जाणार आहे, ठीक आहे, तुम्ही नोट करत चला नोटबुक मध्ये। पहिला आहे काय, आरशातील प्रतिमा म्हणजे काय, मिरर इमेज। आता बघा, पहिले कन्सेप्ट समजून घ्या, मी तुम्हाला कन्सेप्ट पण सांगणार आहे। बघा, जर तुमच्या क्लॉक मध्ये, ओरिजिनल क्लॉक मध्ये काय वाजताय 3, जर तुमच्या ओरिजिनल क्लॉक मध्ये काय दिसतंय तुम्हाला 3 दिसतंय, तर मिरर इमेज मध्ये तुम्हाला काय दिसणार, तर ऑब्वियसली बऱ्याच जणांना माहिती आहे आन्सर काय असेल, 9। काय असेल, 9। बरं ठीक आहे, हा तर टायमिंग कसा होता, मागा 00 प्रॉपर 3 होता म्हणून तुम्हाला 9 दिसत होतं। पण मात्र बघा ना, जेव्हा 8 20 शेवटी 20 आला, 30 आला, 40 आला, 45 आला, 1 2 3 असे नंबर आले, तेव्हा काय करायचं, त्यासाठी एक लक्षात ठेवा, त्यासाठी एक चांगला फॉर्म्युला यूज करा। तो म्हणजे काय, तो म्हणजे कुठला, आता त्यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा। आधी तुम्ही फॉर्म्युला यूज करणार 1160 किंवा 2360। ठीक आहे, कसं यूज करायचं सगळं सांगेल, पहिले कन्सेप्ट समजून घ्या। बेस तो समज लो मेरे दोस्त। बघा, आता जेव्हा तुमच्या क्लॉकमध्ये काय रे 8:20 होत आहे, बघा प्रत्येकाच्या घड्याळामध्ये 8:20 असेच होतात। हा जो छोटा काटा आहे हा कुठे असतो, तो 8 आणि 9च्या मध्ये असतो। तुम्ही चेक करून बघा, आजचा जेव्हा 8:20 होतील तेव्हा तुम्ही चेक करून बघा 8:20 कशी होतील, 8 आणि 9च्या मध्ये हा काटा असेल छोटावाला। ठीक आहे, तर मिरर मध्ये कसं दिसेल रे, मिरर मध्ये कसं दिसेल, तर तो मिरर मध्ये असं दिसेल, 100% मान्य करता। अच्छा, मिरर मध्ये कसं दिसेल, तो असं दिसेल या पद्धतीने। पण मला सांगा, तर त्याचा टायमिंग 4:40 असेल का, 4:40 असेल का, नाही, काय असेल 3:40, 4:40 नसेल। सर कसं काय, बघा ना, हा काटा 3 आणि 4च्या मध्ये आणि पहिला नंबर आपण पकडतो। बरं ठीक आहे, नाही कळलं तर काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट आता आपण सुरू करू। बघा काय, अशासाठी आपण काय करणार, 1160 हा फॉर्म्युला वापरायचा। कळलं? आता बघा काय रे, 60 मधून 20 गेले तर उत्तर येतं 40 आणि 11 मधून 8 गेले तर येतं 3 आलं, 3:40 म्हणजे 8:20 ला काय येतंय, 3:40। व्हेरी सिंपल फॉर्म्युला काय वापरणार, 1160 किंवा 2360। 2360 कुठे वापरायचं सांगेल, नका टेन्शन घेऊ। चला, एक एक टाइप, इच अँड एव्हरी टाइप, एक एक केस आपण शिकणार आहोत। बघा, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला प्रश्न काय रे, की जर घड्याळात 4:27 झाली असतील तर काय म्हटलंय, की घड्याळ आरशात पाहिल्यास कोणती वेळ दाखवेल, कुठला टाइम दाखवणार आहे। अरे सिंपल काम करा, काय 4:27, काय करा 4:27 घ्या, काय घ्या 4:27 आणि फॉर्म्युला काय घेणार 1160। काय फॉर्म्युला घेतोय 1160 आणि बघा ना, 60 मधून 27 गेले तर 33, कळलं, आणि 11 मधून 4 गेले तर काय तर 7, उत्तर आलं 7:33। 7:33। व्हेरी सिंपल, कळलं। अशा पद्धतीने तुम्ही हे फॉर्म्युला यूज करू शकता आणि आन्सर तुमचा काढू शकता। आता जर समजा, आता हे तर तुम्हाला येऊन जाईल, पण मात्र सर जेव्हा अशा प्रकारचे टायमिंग विचारले असेल तर तेव्हा काय करणार, सोपं काम करा, लक्षात ठेवा। आता बघा, मी जे काही सांगतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, समजून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे जे आहे प्रॉब्लेम होणार नाही। ठीक आहे, बघा, जेव्हा 7:46 411 असा टायमिंग विचारला असेल, काय विचारलंय 7:46 411, हे बाकी सगळे तुम्ही प्रॅक्टिस करा, हे सगळेचे सगळे तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे। प्रॅक्टिस पण झाली पाहिजे की नाही, एवढं करा, त्यानंतर क्लॉक करायची बिलकुल गरज पडणार नाही, लक्षात ठेवा। बघा, आता 7:46 411, आता तेव्हा यासाठी फॉर्म्युला काय वापरणार आपण, आता 1160 की 2360 लक्षात ठेवा। ही जी संख्या आहे ना, ही संख्या बघा 46, शेवटची संख्या बघायचं, शेवटची संख्या जर 60 पेक्षा वरती असेल ना, 60 पेक्षा, तेव्हा तुम्ही 2360 वापरू शकता। बर, पुढे आता ही संख्या 46 म्हणजे यार 60 पर्यंत, म्हणजे 60चा वापर आपण इझिली करू शकतो, म्हणजे 1160। पण 1160 वापरण्याऐवजी आपण काय करणार, 1 वजा करणार, त्या 60 मधून 1 वजा करूया, म्हणजे काय येतं रे 59। काय येतंय 59 येतंय, इथपर्यंत क्लिअर आहे, येस। आता जो 1 वजा केला तो साईडला इथं ठेवला, तो इथं साईडला ठेवलेला होता आणि बस हा टायमिंग। आता असा टायमिंग तर आपल्या आरशामध्ये, आय मीन क्लॉकमध्ये असतं का, नाही, क्लॉकमध्ये नसतं, म्हणून आपण आता ह्याला काय करू, वजाबाकीमध्ये फ्रॅक्शनमध्ये आता याला कन्वर्ट करू। आता फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करणार, बघा
हे काही जे खालून जर हा जो नंबर आहे, ठीक आहे, हे तर तुम्ही मॅथचे स्टुडंट असणार तर तुम्हाला क्लिअर असेल. फ्रॅक्शनमध्ये तर याला कन्वर्ट करायचं आहे, बरोबर आहे ना. फ्रॅक्शनची व्हॅल्यू आता याला कन्वर्ट करू, फ्रॅक्शनची व्हॅल्यू आता कन्वर्ट करू. 11 एके 11 यांचा होणार गुणाकार. 11 एके 11 आणि हे जे 4 आहे नाही तर वजाबाकीचं चिन्ह म्हणून वजा करा. 11 एके 11 आणि 11 मधून 4 गेले तर काय तर 7 7 येते. 11 एके 11 आणि हे वजा 4 आणि हा वजा 4 कारण मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे. वजा 4 केलं तर काय तर 7/11 हा 11 ॲज इट इज येऊन जातो. हा 11 ॲज इट इज लिहून घ्यायचा. अच्छा, हा तर 711 आलं. बस आता काय करा, 59 मधून 46 गेले. 59 मधून 46 गेले तर किती येतं रे, 13 येत आहे, बरोबर आहे ना. 13 येत आहे, कळलं इथपर्यंत. आणि 11 मधून 7 गेले तर काय तर 4 4 वाजून 13 म्हणजे उत्तर काय येणार आता 4 13. आणि हा जो 711 होता ना याला जॉईन करून टाका. बस 711 उत्तर आलं काय 4 13 711. व्हेरी सिम्पल, एवढंच सोपं काम करायचं होतं, कळलं. फक्त काय केलंय की यामधून जो 60 होता तो वजा केला आणि तुमचा आन्सर तुमच्या हातामध्ये. हा एक करून बघायचा का. 2 35 911 करून बघू आता. बघा 2 35 काय वापरणार फॉर्म्युला आपण, फॉर्म्युला कुठला वापरतोय 11, पण 11 60 ऐवजी 59 करा. 59 करा. अच्छा 59 केले, एक वजा ठेवलंय ना आपण, बस तो एक वजा इथं घ्या बस आणि 911 घेऊन टाका. कळलं. 11 एके 11 आणि 11 मधून 9 गेले तर उरतात 2. उरतात किती रे 2, हे 2 आणि हा 11 ॲज इट इज घेऊन टाका. 11 ॲज इट इज घेऊन टाका. येस. आता यांचं काय करा, वजाबाकी करा. 9 मधून 5 गेले 4, 5 मधून 3 गेले तर किती होतात 2 आणि 11 मधून 2 गेले तर 9. कळलं. म्हणजे उत्तर काय असेल 9 24 2/11. हे तुमचं काय असेल आरशातील प्रतिमातला टाइम. व्हेरी सिम्पल. काय पाहिजे अजून तुम्हाला. या पद्धतीने तुम्ही सगळेचे सगळे प्रश्न जे आहे हे सगळेचे सगळे प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता. ट्रिक दिलेला आहे तुम्हाला. पुढे पुढे बघा आता हे काय आहे, वॉटर इमेज म्हणजे पाण्यातील प्रतिमा. पाण्यातील प्रतिमा. बरं याचा फॉर्म्युला काय असेल, याचा फॉर्म्युला वापरा काय 1830. काय वापरा 1830 वापरा. काय वापरा 1830 वापरा. काय 1830. पुढे आता पहिली कन्सेप्ट समजा. कन्सेप्ट काय म्हणते आपली, जेव्हा तुमच्या क्लॉकमध्ये 8 वाजून 20 मिनिट होत आहे, काय होत आहे 8 वाजून 20 मिनिट होत आहे, तर आरशामध्ये काय दाखवेल रे, अरे सॉरी पाण्यामध्ये काय दाखवेल, तर इथं 10-10 दाखवेल नाहीतर 9-10 दाखवेल. कसं काय सर. बघा ना पाणी जे आहे ते खालीवरती होतं की नाही, पाणी बघा खालीवरती होतं की नाही, पाणी असं तरंगताना रे, त्याचे वेव जे आहे ते असेच असतात, बरोबर आहे. म्हणजे कसं दाखवतो 10-10 9-10 10-10 9-10 म्हणजे खालीवरती होणार. म्हणजे एक तास फक्त काय तो वजा येतो. म्हणजे तुमचं जे काय उत्तर येईल त्यामधून एक तास अजून वजा करायचं. म्हणजे हे पण उत्तर असेल नॉर्मल आणि एक तास वजा केलं असेल ते पण उत्तर. म्हणजे काय बघा आता सॉल्व्ह करू आपण. अच्छा फॉर्म्युला काय वापरतो आपण 1830. फॉर्म्युला काय वापरणार 1830. बघा आता 30 मधून 20 गेले तर 10 येत आहे आणि 18 मधून 8 गेले तर काय येते रे 10 येते, बरोबर आहे. 10-10 तुमचा टायमिंग आला. बस यामधून एक वजा करा म्हणजे उत्तर काय येत आहे 9-10. कळलं. म्हणजे हा पण उत्तर बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. कसं काय एक लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये समजा तुमचं उत्तर आले 10-10 आणि ऑप्शन मध्ये दिले काय एक्झाम मध्ये 9-10, मग उत्तर काय असू शकतं 9-10. पण एक तास तुम्ही जे काही वजा करणार 18-30 मधून त्यामधून एक तास वजा करून बघायचं आणि ऑप्शन मध्ये दिलेलं आहे की नाही ते पण चेक करून बघायचं. लक्षात ठेवा कन्फ्यूज करतात आपल्याला. त्या पद्धतीने हे सगळेचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करून बघा. कळलं. अच्छा सर आता 746 411 बघा परत तोच टायमिंग जो मी दिलेला आहे. आता याला कसं करायचं त्याच पद्धतीने फक्त फॉर्म्युला इथे काय वापरणार आता 1790. का 1790, कारण की बघा ना ही 46 व्हॅल्यू या 30 पेक्षा मोठी आहे म्हणून इथं काय वापरणार 1790. मागच्या मध्ये पण सेम ॲज होतं. बघा आता 1790. बघा आता इथे काय करणार 17 फक्त काय करणार 89. आता तुम्ही हुशार झालेले आहे, तुम्हाला पूर्ण परत सांगायची गरज नाही की हे काय करतोय. बघा बस आता हा जो एक वजा केला तो इथे ठेवला 4/11. 11 एके 11 बरोबर आहे ना. 11 एके 11 मध्ये वजाबाकीचं चिन्ह म्हणून यांची वजाबाकी होणार. 11 एके 11 11 वजा 4 7 म्हणजे काय ते 7/11. पुढे पुढे बघा आता काय आहे, बस यांची काय करा आता वजाबाकी करा. 9 मधून 6 गेले 3, 8 मधून 4 गेले 4, 17 मधून 7 गेले तर 10. उत्तर काय 10/43. 10/43 7/11. वेरी सिंपल. अब क्या चाहिए मेरे दोस्त आपको. भैया जो भी आंसर आपको नहीं दिखता है उसको मन की आंखों से देखो. तुमच्या दिव्य दृष्टीने बघा उत्तर जे आहे ते तुमच्या हातात भेटेल. पुढे बघा
आता याचा काय गेम आहे, याचाच काय याला काय करू शकतो, काय स्कीम आहे सर? बघा पहिले कन्सेप्ट समजून घ्या, एक एक बेस जो आहे तो पूर्ण क्लिअर करा, मग जी क्लॉकचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आता बघा वेळ जो आहे 60 मिनिट म्हणजे 1 तास. 60 मिनिटमध्ये मिनिटचा जो काटा आहे बाळा तो 360 डिग्री फिरतो. कसं काय सर? बघा हा जो पूर्ण जो सर्कल आहे ना तो 360 डिग्रीचा आहे आणि मिनिटचा काटा बघा ना असा टाक 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 असा चालतो. कळतं की नाही? म्हणजे तो एक एक फिरतोय. म्हणजे कळलं? म्हणजे तो पूर्ण 360 डिग्री फिरतोय एका मिनिटामध्ये. एक लक्षात ठेवा. कळलं? एक तास समझ में आ रहा है मेरे दोस्त? कळलं कळलं कळलं. पुढे बघा तासचा काटा हा 30 डिग्री फिरतो. 30 डिग्री कसं काय सर? 30 डिग्री बघा 30 डिग्री यांच्यामधला जो गॅप असतो ना म्हणजे 9 आणि 10 मधला जो गॅप आहे म्हणजे या 1 तासाचा जो गॅप आहे तो 30 डिग्रीचा असतो. तो 30 डिग्रीचा गॅप असतो. कसं काय काढता बरं? बस सिंपल काम करा. काय 360 आणि हा जो 12 आहे याला भागिले 12 केला तर उत्तर काय तर तुमचं डायरेक्टली 30 येऊन जाईल. करून बघा उत्तर येऊन जाईल. सांगायची बिलकुल गरज नाही कारण की बघा ना 12 36 आणि 0 आले. व्हेरी सिंपल आले 3 म्हणजे 360 डिग्री आणि हे टोटल गॅप कितीचा असतो? 30 डिग्री 30 डिग्रीचा गॅप आहे. लक्षात ठेवा. हे कन्सेप्ट आपल्याला पुढे लागणार आहे म्हणून लक्षात ठेवा. पुढे बघा बरं एका मिनिटामध्ये मिनिटचा काटा एका मिनिटात बरं का लक्षात ठेवा एका मिनिटामध्ये मिनिटचा काटा हा 6 डिग्री फिरतो. 6 डिग्री लक्षात ठेवा. आणि तास काटा जो आहे तो 1/2 डिग्री फिरतो. 1/2 डिग्री फिरतो. लक्षात येतं तुम्हाला? क्लिअर आहे? बरं हे कसं काय प्रूफ करू? आता प्रूफ पण करून बघू आपण. ठीक आहे. फक्त बोलायच्या बाता नाही करत आपण प्रूफ पण करूया. कसं काय? बघा आता स्पीड ऑफ मिनिट हँड म्हणजे मिनिटाचा काटा लक्षात ठेवा हा 6 डिग्री पर मिनिट फिरतो. पण कसं काय? बघा एका तासात 360 डिग्री असतात म्हणजे ते 60 मिनिटं म्हणजे ते हे 360 डिग्री इथपर्यंत क्लिअर आहे. अच्छा एका मिनिटाचे जे काही आहे एका मिनिटाचे आता बघा एका मिनिटाचे हे 360 डिग्री भागिले 60 करा. फक्त भागिले 60 करा. का? कारण की 60 मिनिट केलं तर उत्तर काय येतं? 6 डिग्री. व्हेरी सिंपल. कळलं? त्याच पद्धतीने तासाचा काटा म्हणजे आर अँड काय आहे रे? 1/2 डिग्री पर मिनिट. बस बघा काय 12 तासात काय रे? 12 तासात 360 डिग्री. 12 तासात 360 डिग्री फिरतो ना तो 12 तासात 360 डिग्री फिरतो म्हणजे एका तासात तो 360 डिग्री भागिले 12 केलं तर उत्तर काय तर 30 डिग्री. काय तर 30 डिग्री. बस आता या 30 डिग्रीला मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करू? 30 भागिले 60 1/2 डिग्री. व्हेरी सिंपल. तसं हे फक्त समजण्यासाठी दिलेलं आहे. लक्षात फक्त काय ठेवायचं एवढंच लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. याला मी रफ करतो म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला सोपं जाईल आणि नोट करायला तुम्हाला सोपं जाईल. कळलं माझ्या मित्रांनो, माझ्या बाल मित्रांनो? आओ मेरे दोस्त. पुढे बघा आता बघा आता जी कन्सेप्ट पाहिलेली आहे बघा कन्सेप्ट लगेच क्वेश्चन कन्सेप्ट हे आपले फिक्स आहे. टेन्शन घेऊ नका. फक्त कन्सेप्ट नाही सांगायचं आपल्याला. कन्सेप्ट ट्रिक क्वेश्चन सगळं पोलीस भरतीचे पण सगळे प्रश्न म्हणजे तुमच्या एक्झाम मध्ये जे विचारले गेलेले प्रश्न सगळे घेणार आहे मी. MPSC असू द्या UPSC असू द्या STI UPSC काही द्या काही पण बँकिंग सगळे प्रश्न यामध्ये ऍड केलेले मी. बँकिंगला नाही येते सॉरी SSC ला येतं. ठीक आहे. बघा आता 2 आणि 4 विचारलं की 2 ते 4 मध्ये तास काटा किती अंशाचा कोन तयार करेल असा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे ना? आता 2 ते 4 हे किती तास होतात रे? 2 तास होत आहे. बरोबर आहे ना? 2 तास होत आहे. 2 आवर होत आहे. बरोबर आहे. आता 2 तास म्हणजे 120 मिनिट होत आहे. हे 120 मिनिट होत आहे. इथपर्यंत क्लिअर असेल. अच्छा हा जो तासाचा जो काटा आहे तो 1/2 डिग्री फिरतो. तो 1/2 डिग्री फिरतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. 1/2 डिग्री फिरतोय. बरोबर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे मिनिटामध्ये हे तुम्हाला माहिती. बस आता सिंपल काम करा. हे 1/2 इंटू काय करा 120 करा. कळलं इथपर्यंत? बस बेसकी 12 60 के 60 आलं उत्तर 60 डिग्री. व्हेरी सिंपल. पुढे बघा आता पुढे काय म्हटलंय की मिनिटाचा काटा किती अंशाचा कोन तयार करेल. अरे कधी? 2 ते 4 मध्ये 2 तास आहे. बस हे 120 घ्या आणि मिनिटाचा काटा हा 6 डिग्री फिरतो. बस गुणाकारात 6 करा. बस 62 72 हा 0 ॲज इट इज 720 डिग्री. व्हेरी सिंपल. क्या चाहिए मेरे दोस्त आपको अभी? कळलं? इतकं फास्ट मध्ये आपण उत्तर काढलेलं आहे. बरं याचा आन्सर तुम्ही करा. तुम्हाला पण आलं पाहिजे की नाही? तुमच्यासाठी पण प्रॅक्टिससाठी क्वेश्चन आहे ते. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. आता साईड लावून जातो. स्क्रीनशॉट घेतला असेल. चलो मेरे दोस्त.
पुढे बघा काय टायमिंग आहे आता 7:46 4:11. अरे बापरे, असा टायमिंग तर नसतो सर आमच्या क्लॉकमध्ये. बस नसतो पण एक्झाममध्ये असतो, पण आपल्याला ते सॉल्व्ह करणं भाग आहे. आओ मेरे दोस्त, काय विचारलं की 7:46 4:11 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल, किती अंशाचा कोण तयार होईल असा साधा आणि सरळ प्रश्न विचारलाय. यासाठी एक फॉर्म्युला यूज करा, काय की 60H 60 तास, H म्हणजे तास, 60H मायनस 11 मिनिट अपॉन 2 म्हणजे भागिले 2. H म्हणजे तास मेन्शन करून देतो आणि M म्हणजे मिनिट, M म्हणजे मिनिट. कळलं आता, राहिलं लक्षात आता. व्हेरी सिंपल. आता बघा काय 60 आहे, 60 ला 60 घेऊन टाका. H म्हणजे हा तास आहे, H म्हणजे हा तास, हा गुणाकारात फक्त तास करा. 7 वजा 11. अच्छा मिनिट काय रे आपल्याकडे, मिनिट काय आहे, मिनिट 46 411. अरे असा मिनिट तर आजपर्यंत आपण पाहिलेलं नाहीये, बरोबर आहे. मग याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू. आता कसं करणार, बस आता तुम्ही आतापर्यंत शिकलेले आहात. काय करा आता, 46 411 याला कन्वर्ट करा. आता लक्षात ठेवा कन्वर्ट कसं करणार, पहिले यांचा गुणाकार करा, यांचा काय करा गुणाकार करा. आता कुठल्याही संख्येला 11ने जर गुणायचं असेल ना तेव्हा काय करायचं बघा, ही कुठल्याही दोन संख्येला 11ने जेव्हा गुणायचं असेल तेव्हा एकदम सोपं काम करा. काय 4 ला असेल लिहा, 6 ला असेल लिहा, 4 आणि 6 साईडला लिहा, मध्ये गॅप सोडा आणि 4 आणि 6 किती होतात 10 होतात. बस तो 10 तर तो 0 आहे तो इथे घ्या, उरला 1 आहे तो याच्या डोक्यावर ठेवा. बस 6 0 आणि 5 किती झाले 506, 506. आता बघा यांच्यामध्ये काही आहे का, वजाबाकी आहे का, नाही. म्हणजे काय असेल मग, फक्त उरलं काय अधिक. मग जे जर काही दिसत नसेल तर काय आहे अधिक. बस या 506 मध्ये हे 4 काय करा फक्त ऍड करा. किती होता रे 510, 510. आणि हे 11 जे आहे ते ॲज इट इज होऊन जातील. हे 11 काय आहे ॲज इट इज होऊन जातील. म्हणजे आता काय कळलं की मिनिटाची व्हॅल्यू काय आहे 510 भागिले 11, 510 भागिले 11. म्हणजे गुणाकारात काय येणार 510 भागिले 11. व्हेरी सिंपल. आणि भागाकारात काय येणार 2 येणार. इथपर्यंत आय होप क्लिअर असेल. पुढे बघा आता काय म्हटलंय, आता डायरेक्ट भाग द्या, डायरेक्ट. आता 6 7 42 म्हणजे 420. अच्छा पहिले 11 ला कॅन्सल केला, 11 आणि 11 आपण कॅन्सल केला. आता हे 510 आहे, 510 ओके. व भागाकारामध्ये 2. लक्षात ठेवा डायरेक्ट आता वजाबाकीमध्ये उत्तर येणार नाही, मायनस मध्ये अंतर कधीच येणार नाही, त्यामुळे 90 लिहून घ्या. ठीक आहे, -90 कधीच येणार नाही, फक्त 90 लिहा. आणि 2 90 म्हणजे हा 90 नाही, ठीक आहे, तो 90 वेगळा. आता याचे जर 90चे हाफ केले तर काय येतं 45 डिग्री येते. काय येते 45 डिग्री. आलं का उत्तर 45 डिग्री. यस सर. पण मात्र माझं खटकलं यार की मी ऑप्शन मध्ये डी ऑप्शन पाहिला आणि त्यामध्ये म्हटले की ए आणि बी हे पण म्हटलंय. मग सर बी पण ऑप्शन आहे का हे पण चेक करायचं का, तर व्हेरी सिंपल काम करा. हे 360 डिग्री आहेत ना, बघा हा तर आपल्याला हा पहिला अँगल भेटला, फर्स्ट अँगल भेटला. सेकंड अँगल काय असेल, दुसरा अँगल काय असेल, या 360 मधून फक्त वजा करा काय हे 45 डिग्री, हे 45 डिग्री. या 360 डिग्री मधून 45 डिग्री जर वजा केले तर किती उत्तर येते तुमचं 315 डिग्री. किती उत्तर येते 315. म्हणजे सेकंड अँगल म्हणजे दुसरा अँगल भेटला. अच्छा 315 आणि 45 ए आणि बी म्हणजे ऑप्शन काय असेल डी. ऑप्शन काय असेल डी. कळलं. हे बेसिक ज्या गोष्टी आहे हे कोणीच शिकवत नाही. ठीक आहे, काहीतरी वेगळं काहीतरी शिकून मोकळे होतात 1-1 2-2 प्रश्न घेऊन, पण 1-1 2-2 मध्ये पण ते कन्सेप्ट क्लिअर करत नाही. बस ते मी क्लिअर करून द्यायचं तुमचं काम करतोय. ठीक आहे, पूर्ण एकदा जे काही आहे ॲनालिसिस करा काय आहे काय नाही. ठीक आहे, अजून आपण प्रश्न जे आहे बघूया पुढे. बघा पुढचा प्रश्न काय आहे. अरे हे तर तुम्ही आता सॉल्व्ह करू शकता, सेम आज प्रश्न तसाच प्रश्न, फक्त टायमिंगचा फरक आहे. तर याचा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर असेल तुमच्याकडे, नसेल तुम्ही नवीन असाल चॅनलवर किंवा आपल्या या ॲपवर तर तुम्ही डायरेक्टली काय करा, माझा नंबर शेवटी मी देणार आहे, टेन्शन घेऊ नका. पण याचा उत्तर करा, प्रॅक्टिससाठी पाहिजे तुम्हाला. आता बघा एक्झाममध्ये कसे प्रश्न विचारले जातात आणि 3 ऑप्शन दिलेले मी तुम्हाला, 3ही ऑप्शन एक्सप्लेन करेल इन बेटर वे, इन बेस्ट वे. टेन्शन घेऊ नका. आता बघा काय म्हटलंय इथे, मी तुम्हाला आता ट्रिक शिकवणार आहे. आता फॉर्म्युला तर तुम्ही वापरायला शिकलेले आहात, याचा फॉर्म्युला वापरून तुम्ही इझिली उत्तर काढू शकता. पण सर ट्रिक काय आहे, ट्रिक पण सांगतो. आता बघा आता असे जर प्रश्न आले तर याला कसं डील करायचं तेही तुम्हाला आता ट्रिक सांगतो. बघा 7:30 वाजता येणारे, 7:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल, 7:30 म्हटलंय. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता बघा प्रत्येकाच्या घड्याळामध्ये
पहिले काय करतो, एक कन्सेप्ट सांगून देतो, प्रॉपर कन्सेप्ट सांगतो, मग तुम्हाला फॉर्म्युला नाही सांगणार, फॉर्म्युला तुम्हाला येऊन जाईल, त्याच कन्सेप्टच्या हिशोबाने तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगेल. बघा आता प्रत्येकाच्या घड्याळामध्ये जे 7:30 वाजतात, प्रत्येकाच्या घड्याळामध्ये बघा 7:30 कसे वाजतात रे, ये बोर्ड को भी क्या हो जाता है कभी कभी. बघा प्रत्येकाच्या घड्याळामध्ये जे 7:30 वाजतात ना बाळा, त्या अशा पद्धतीने वाजतात. म्हणजे हा छोटा काटा, सॉरी हा मोठा काटा आणि हा छोटा काटा, कळलं इथपर्यंत? ठीक आहे, हा कुठला काटा, हा मोठा आणि हा छोटा. बघा 7:30 असेच वाजतात प्रत्येकाच्या घड्याळामध्ये. यस. आता बघा यांच्यामधला जो गॅप आहे तो 30 डिग्रीचा आहे, यांच्यामधला जो गॅप आहे तो 30 डिग्रीचा आहे, हे आपण आताच पाहिलेला आहे. पुढे बघा आता यांच्यामध्ये पण गॅप कितीचा आहे, तो 30 डिग्रीचा आहे. पण तो 30 डिग्रीचा कधी असेल रे बाळा, जेव्हा हा जो काटा असेल ना छोटा, तो 8 वर असेल तेव्हा तो पूर्ण 30 असेल. पण तो त्यांच्या मध्ये आहे, हाफ आहे. अरे हाफ आहे की नाही, बस मग काय घेणार, 15 घेणार. इथं फक्त हाफ आहे म्हणजे काय येणार, 15. बस यांची करा ऍडिशन, यांची काय करा ऍडिशन, म्हणजे टोटल काय तर आहे 45 येतं. काय तर टोटल 45 डिग्री, काय तर टोटल 45 डिग्री. म्हणजे यांचा अँगल जो आला तो किती डिग्रीचा आला, 45 डिग्रीचा अँगल आलेला आहे. व्हेरी सिंपल, 45 डिग्रीचा अँगल आलेला आहे. झालं काम आता तुमचं. आता 45 डिग्रीचा अँगल आलाय. अच्छा सर आता या ऑप्शन मध्ये बघा, या ऑप्शन मध्ये 45 डिग्री कुठेच नाहीये. बस आता तुम्हाला माहिती आहे की सेकंड अँगल काय रे, हा 360 डिग्रीचा असतो, बरोबर आहे ना. बस या 360 मधून लक्षात ठेवा, या 360 मधून काय करा, हे 45 वजा करा, उत्तर आलं 315. क्या पहले ऑप्शन में आपको 315 दिख रहा है माझ्या मित्रांनो, बस 315 क्लिक करा. व्हेरी सिंपल. आता 45 आणि 315 दोन उत्तर भेटलंय. बी आणि सी असू शकते. यस, बी अँड सी बोथ. अच्छा क्लिअर आहे, आता हे क्लिअर आहे तुमचं. पुढे बघा यामध्ये 45 पण आहे, 315 पण आहे, पण असं उत्तर काही दिलेलं नाही त्यांनी की बी आणि सी बोथ म्हणजे दोन्ही असू शकतात असं दिलंय का ऑप्शन, नाही. बस लक्षात ठेवा, हा आहे प्रिंटिंग मिस्टेक. काय आहे, प्रिंटिंग मिस्टेक ऑप्शन म्हणतात त्याला. ठीक आहे, प्राईम मिनिस्टर नाही, प्रिंटिंग मिस्टेक ऑप्शन आहे, याला प्रिंटिंग मिस्टेक ऑप्शन म्हणतात. आता मग सर आन्सर कसं चूज करायचं, बघा एक तर तुम्ही बी वर क्लिक करा, नाही तर सी वर, कुठल्या तरी एकावर क्लिक करायचं, कुठल्या तरी एकावर काय करायचं, क्लिक करायचं. हा एकच होता तसं बघायला गेलं तर. 45 किंवा 315 कुठे पण एक क्लिक करा, तुमचा आन्सर बरोबर येऊन जाईल. कळलं, टेन्शन म्हटलं मेरे दोस्त. आता तुमच्या सगळेच्या सगळे कन्सेप्ट काय आहे क्लिअर आहे, मान्य करतायत पर्यंत. चला जायचं पुढे. कळलं, कन्सेप्ट आणि ही ट्रिक कळलं, कन्सेप्ट सांगितली त्यानंतर हे ट्रिक सांगितलं, इथपर्यंत क्लिअर आहे. चलो व्हेरी सिंपल. चला आता जाऊ पुढे. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही इझिली हे करू शकता. जर तुम्हाला हे नसेल आठवत तर तुम्ही डायरेक्टली काय करा, फॉर्म्युला वापरा. पुढे बघा 4:30 वाजता. आता 4:30 वाजता हे पण तुम्ही इझिली याचा आन्सर देऊ शकता. यार अब क्यों नहीं दे सकते, आराम से दे सकते हो. कळलं. चला आता काय विचारलंय, 3:13 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल. आणि हे पण तुम्हाला येऊन जाईल इझिली. कळलं. चला टाइम स्पेशल अँगल. आता आपण स्पेशल अँगल जरा बघूया. स्पेशल अँगल बघा काय आहे, स्पेशल अँगल. स्पेशल अँगल आता बघा, स्पेशल अँगल म्हणजे काय, आता पहिले आपण बघू काय 0 डिग्री. अच्छा 0 डिग्री म्हणजे काय रे, टुगेदर असेल. 0 डिग्री म्हणजे हे काटे जे आहे, हे काटे जे आहेत ते एकमेकांच्या वर असतात, टुगेदर असतात, ओव्हरलॅप असतात, कोइन्साइड असतात. कळलं. त्याचा इंग्लिशमध्ये खूप सारे शब्द आहे, पण मराठीमध्ये एकदम सोपं काय की घड्याळाचे दोन्ही काटे एका सरळ रेषेमध्ये एकाच दिशेला येणे. बघा एकाच दिशेला येणे. कळलं. किंवा एकमेकांवर येणे, किंवा घड्याळाचा मिनिट काटा, काढा नाही काटा आणि तास काट्याला काय ओलांडून जाणे. व्हेरी सिंपल आहे. अच्छा आता 0 डिग्री आपण बघतो. 0 डिग्रीचा काय अर्थ आहे बघा. आता 0 डिग्री बघा 12 तासामध्ये 11 वेळा तो तुम्हाला शो होईल, तो तुम्हाला दिसेल. 24 तासामध्ये 22 वेळा दिसणार. कळत आहे. आणि 36 तासात 33 वेळा. 48 तास म्हणजे 2 दिवसात 44 वेळा होणार. आणि एका आठवड्यात 7 गुणिले 22 करायचं. 22 का रे, 22 म्हणजे 24 तासाचे आणि आठवड्याचा हा 7 म्हणजे 7 गुणिले 22 केलं तर 154 वेळा येणार. आणि एका वर्षात 80 सर एवढं पाठ करायचं का नाही, प्रॅक्टिस नाही होतं, टेन्शन म्हटलं. बरं सर मग हे प्रूफ करून दाखवू का आता तुम्हाला. बघा इथं चित्र बघा. आता बघा हम जो है ना भाई ग्राफिक से चलते हैं, ग्राफिक के साथ चलेंगे. बघा पहिल्यांदा जो तयार करेल तो 12 वाजता, शार्प 12 वाजता तयार करतो 0 डिग्री. ठीक आहे.
त्यानंतर बघा तो 1 वाजता तयार करतोय, पण तो 1च्या थोडासा असं पुढे सरकलेला आहे, तो प्रॉपर 1 वर नाहीये. त्याच पद्धतीने बघा ना, थोडा थोडा प्रत्येक तासाला तो काय करतो, थोडा थोडा असं पुढे पुढे सरकत जातोय. बघा तुम्ही जर ऑब्झर्वेशन बघा, तुमचं ऑब्झर्वेशन जर नीट असेल तर तुम्हाला दिसत असेल, कळतंय, थोडं थोडं ते काय होतंय, पुढे पुढे सरकतंय. आणि अशी टोटल किती वेळा तयार होतंय, ते 11 वेळा तयार होते. कळलं. आणि सेम ॲज म्हणजे 180 डिग्रीसाठी पण हीच इन्फॉर्मेशन असेल, हीच इन्फॉर्मेशन, सेम इन्फॉर्मेशन. 180 डिग्री म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येणे. हे पुढे येणार आहे तुम्हाला, पण आत्ताच सांगून देतोय, म्हणजे हे पुढे मला एक्सप्लेन करायची गरज पडणार नाही. कळलं. पण 0 डिग्री जे आहे ते लक्षात ठेवा. आता चला 0 डिग्रीचे आता प्रश्न बघू, पण त्याआधी हा जो टाइमचा जो प्रश्न आहे, टाइमवाला जो केस आहे तो बघा. आता कसा प्रश्न विचारला जातात यामध्ये, आता तुम्हाला अँगल दिलेला असतो. आधी आपण अँगल फाइंड करत होतो, पण आता इथे बघा अँगल आता काय दिलेलं आहे त्यांनी. आता काय दिलेलं आहे की 7 ते 8च्या दरम्यान तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 45 अंशाचा कोन किती वाजता तयार होईल, असा साधा आणि सरळ प्रश्न विचारलेला आहे. बस आता सोपं काम करा, काय की 7 येणारे बाळा, हा 7 आहे. यस. आता बघा 7 ते 8च्या दरम्यान विचारलेले, तर यासाठी फॉर्म्युला एक तुम्ही लक्षात ठेवा, काय रे, 2/11 A1 प्लस मायनस म्हणजे एकदा आपल्याला प्लस करून बघावं लागेल, एकदा मायनस करून बघावं लागेल, आणि A2. बस व्हेरी सिंपल हा एक फॉर्म्युला आहे. अच्छा, मग आता 2/11. आता बघा A1 म्हणजे काय आणि A2 काय हे बघू आपण आधी. A1 म्हणजे काय रे, A1 म्हणजे स्मॉलर नंबर इंटू 30, म्हणजे काय रे, H30 म्हणजे स्मॉलर नंबर म्हणजे लहान नंबर कुठला आपल्याकडे 7 आहे. बस 7 गुणिले 30 केलं तर 7 त्रिक 21 म्हणजे 210 येते. कळलं. आता ही A1 ची व्हॅल्यू आपल्याला 210 भेटली. A2 म्हणजे काय रे, A2 म्हणजे गिवन अँगल म्हणजे दिलेला अँगल काय आपल्याकडे 45 डिग्री. हे काय आहे आपल्याकडे, हे A2 आहे. म्हणजे आता आपल्याला A2 ची व्हॅल्यू काय भेटली, 45 डिग्री. आता कळलं इथपर्यंत. व्हेरी सिंपल. आता फॉर्म्युला यूज करा, काय रे की 2/11 A1 ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, 210 आहे का, 210 आहे. 210 फक्त. आता पहिले आपण लक्षात ठेवा, पहिल्यांदा वजाबाकी करून बघायचं. आंतर वजाबाकीने खूप निघतात. मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगतोय, ठीक आहे. आणि -45 आपण करणार. आता -45 क्लिअर आहे, कळतंय. हे 210 कुठून आले, हा 210 इथून आला, आणि A2 म्हणजे गिवन अँगल आहे. इथपर्यंत 100% यार तुम्हा सगळ्यांना क्लिअर असेल, आता काही डाऊट नसेल. आता बघा 210 आणि हे काय आहे 45. बस 2/11 आणि 210 मधून 45 गेले तर किती येतात रे, 165. किती येतात, 165. इथपर्यंत आय होप क्लिअर असेल. आता बघा 11 ने भाग जातोय का, भले बघून घ्यायचं, ओरली जाते का, हो जात आहे. बघा 11 × 11 बरोबर आहे ना, 11 × 11 11 × 11 बरोबर आहे. उरले किती रे, 5. 11 5 55 बरोबर आहे ना. आता हे उरले का, यांच्यामध्ये गॅप म्हणजे गुणाकार आहे, यांच्यामध्ये गॅप आहे म्हणजे काय, गुणाकार. म्हणजे 15 दुने 30, 15 दुने 30 यांचा काय होतोय, गुणाकार होतो, यांचा गुणाकार होतोय. बरोबर आहे. 15 दुने 30 आहे का उत्तर 30. यस 30. म्हणजे हा 30 कुठे ऍड होतो आता, या 7 अधिक 30 म्हणजे उत्तर काय आहे आता तुमचं प्रॉपर काय आहे 7:30 वाजता. म्हणजे बघा आता उत्तर काय येईल की किती वाजता तयार होईल, तर किती वाजता, तर 7:30 वाजता 45 अंशाचा कोन जो आहे तो तयार होणार. व्हेरी सिंपल. कळलं. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, थोडी, जास्त पण नाही, थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, सगळे कन्सेप्ट क्लिअर आहे, फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, आणि पूर्णच्या पूर्ण डाटा जो आहे तो तुमच्याकडे आहे. चला जायचं पुढे. अच्छा, आता बघा बरं काय आहे हा प्रश्न. आता इथे डायरेक्ट ट्रिक सांगतो तुम्हाला, आता तुम्हाला प्रत्येक वेळेस मी हे A1 A2 इथं मायनस पण लिहून घ्या बरं का, 2 वेळा तुम्हाला करायचं आहे. म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस. तिथे मी मायनस केले, प्लस नाही करून बघितलं, तुम्ही प्लस करून बघा, तुमचं उत्तर जे काही येईल ते. आता बघा काय रे बाळा, काय प्रश्न विचारला की 1 ते 2च्या दरम्यान घड्याळाचे काटे किती वाजता एकमेकांच्या वर असतील. अरे वर असतील म्हटले त्यांनी, वर असतील. सर आता यामध्ये तर अँगल दिलेला नाहीये, ना अँगल कसा शोधायचं. अरे व्हेरी सिंपल, घड्याळाची काठी एकमेकांच्या वर आहे. अरे 0 डिग्री का, अच्छा म्हणजे 0 डिग्री म्हणजे अँगल आपल्याला भेटला काय, 0 डिग्री. अच्छा, याचं उत्तर डायरेक्ट सांगू का तुम्हाला. बघा याचं उत्तर बघा, आता काय करायचं, जेव्हा अशी काही फ्रॅक्शन व्हॅल्यू असेल तेव्हा बघा याचा हा शेवटचा नंबर आणि इथे जो काही नंबर असेल त्यांचं ॲडिशन करा. 0 आणि 5 किती होतं, 5 नाही येते, पण काय शेवटी काय पाहिजे आपल्याला,
काय बघा आता 5 आणि 5, 5 आणि 5 किती होतात रे? 10 होतात का? आणि शेवटी आलं 0. बस उत्तर हेच आहे, उत्तर हेच आहे. ऑप्शन ए, ऑप्शन ए हे उत्तर आहे तुमचं फिक्स. बघा फॉर्म्युला पण वापरला आणि डायरेक्ट उत्तर आलं. पण कसं काय प्रूफ करायचं? चला प्रूफ करून बघू, चला प्रूफ करून बघू, प्रूफ करून बघू. उत्तर काय आहे ते आपलं करा. काय रे? 1 ते 2च्या दरम्यान म्हटलंय, 1 ते 2च्या दरम्यान आहे ना. बस आता आपण काय A1 ची व्हॅल्यू बघा. आता A1 आता 1 आहे. अच्छा 1 गुणिले 30 हे तुम्हाला माहिती कसं काय आलं? स्मॉलर नंबर h इंटू 30 म्हणजे h हा स्मॉलर नंबर आहे, स्मॉलर नंबर इंटू 30 म्हणजे 1 गुणिले 30 केलं तर 30 आलं. अच्छा फॉर्म्युला लिहायची गरज नाही. 30 ची व्हॅल्यू भेटली आपल्याला, 211 आहे ते लिहून घ्या 30. अच्छा सर आता काय करणार? बस आता काय करा, वजाबाकी करा, वजाबाकी. आता अँगल गिवन अँगल 0 आहे, सिंपल काम झालं. पुढे बघा आता 211 येणार आहे. आता बघा आता बेत्रिक 6, आता हे तर 0 असंही पण काही कामाचं नाहीये, ते 0 0 0 30च येणार. बघा आता बेत्रिक 6 किती येते रे? बेत्रिक 6 येते का? 6 येते आपल्याला. बेत्रिक 6 येते का? 60. आता भागिले 11, 60 भागिले 11 येते. बस व्हेरी सिंपल. आता याला फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करणार? कसं करणार? हा 11 लिहून घ्यायचं, हा 11 काय करा लिहून घ्या. 11 5 55, 11 5 55, 11 5 55 उरले 5, जे उरले ते इथे ठेवून द्या. व्हेरी सिंपल. 11 5 55, 55 प्लस 5 60, 60 दिले 11 आले बरोबर, आलं उत्तर 5 5 11. व्हेरी सिंपल. बघा प्रूफ भी कर दिया मेरे दोस्त मैंने. कसं केलं तुम्हाला माहिती आहे. पण आता जर सर असं काही आलं 0 लावून लगेच मोकळं व्हायचं आणि आन्सर देऊन मोकळं व्हा. पण समजा जर तुमच्याकडे इथेही 0 येत असेल, अजून दुसऱ्या ऑप्शन मध्ये 0 येत असेल, तर मात्र सॉल्व्ह करावं लागेल. ठीक, चला बरं पुढे जाऊ. पुढे या रे या. आता हे तर तुम्ही इझिली करू शकता. काय एकमेकांच्या वर असतील, 0 डिग्री वापरायचं आहे. व्हेरी सिंपल आहे. आता तुम्ही हा प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा, सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. अच्छा बघा इथे काय आहे? 8 आणि 2 10, 8 आणि 2 10, शेवटी 0 येत आहे. म्हणजे हे पण असू शकतं का सर? 7 आणि नाही 8 आणि 3 नाही सर, 7 आणि 3 बघा, 7 आणि 3 बघा, 7 आणि 3 बघा काय आहे? 10. पण होऊ शकतं का? नाही. लक्षात ठेवा आपण आता एक फॉर्म्युला पाहिलेला आहे. कुठला रे? 2/11, 2/11 असा काहीतरी पाहिलेला आहे. बस 2/11 इथं दिसतं म्हणजे ऑप्शन परफेक्ट हेच आहे. हे नसेल इथं 311 आहे. पण तरी तुम्ही एकदा प्रूव्ह करून बघून घ्या. काय माझं उत्तर बरोबर आहे की चुकीचं माहिती नाही, पण बघा मी या पद्धतीने करून पाहिलं. हा मी हे पूर्ण का सॉल्व्ह नाही करते? अरे तुमची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे की नाही. बस इथं प्लस आणि मायनस दोन्ही करून बघा कुठलं उत्तर तुमचं बरोबर येते आणि मला सांगा की सर तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही, चुकलेलं आहे कमेंट करा. ठीक आहे, मी तुमच्या आन्सरचं वेट करेल. ठीक आहे, पण माझ्या हिशोबाने ऑप्शन ए हे बरोबर आहे. पण बघू तुमचं उत्तर काय येते. ठीक आहे, चला बघा बरं आता काय आहे रे? अपोजिट. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं. आता हे मला ऍक्च्युली बघायला गेलं तर एक्सप्लेन करायची गरज नाहीये, बिलकुल एक्सप्लेन करायची गरज नाही. पण बघा 180 डिग्री म्हणजे अपोजिट म्हणजे काय रे? घड्याळाचे हे दोन्ही काठे एकमेकांच्या काय असतात? विरुद्ध असतात. म्हणजे काय तयार करतात? हे 180 डिग्री तयार करतात. काय तयार करतात? 180 डिग्री म्हणजे 180 डिग्री हे तयार करतात. कळलं? घड्याळाची दोन्ही काठी एका सरळ रेषेमध्ये एका विरुद्ध बाजूला येणे. बघा विरुद्ध बाजूला येत आहे. आता बघा काय आहे, किती भारी ट्रिक आहे. किती वेळा? 11 वेळा तयार करते. पण याचं पण आपल्याकडे काय आहे? सोल्युशन आहे, कन्सेप्ट आहे. बघा आता बघा हा एकदा जो आहे 12, लक्षात ठेवा हा 12, त्यानंतर 1 2 3 4, पण 5 आणि 6 मध्ये नाही, सॉरी 5 6 7च्या मध्ये इथं नाही तयार होते, पण तो फक्त आणि फक्त 6 वर डायरेक्ट 6 वर तयार करतोय. कुठे तयार करतोय? तो 6 वर तयार करतोय आणि 6 नंतर डायरेक्ट 8 9 10 11 परत हे 12. म्हणजे बघा असे टोटल किती आहे? 11 वेळा तयार करते. किती वेळा तयार करते? 11 वेळा तयार करते. एक लक्षात ठेवा. आणि बाकी सेम ॲज इन्फॉर्मेशन जी आहे ती 0 डिग्रीसाठी सारखीच आहे, एकदम सारखी. कळलं इथपर्यंत? अच्छा मग आता याला कसं सॉल्व्ह करणार? याला पण बस आता मी काय पूर्ण सॉल्व्ह नाही करून दाखवते, पूर्ण नाही करणार. आता तुम्हाला माहिती आहे यार की आपल्याला यायला लागलेलं आहे. पण जर तुम्ही म्हणत असाल की सर नाही प्रूफ पण पाहिजे, तर प्रूफ तर मी देईलच, टेन्शन घेऊ नका. बघू बरं आता 5 आणि 10 15 होतात, शेवटी 5 आला म्हणजे हे उत्तर नाही. 6 आणि 4 10 आले, शेवटी 0. ऑप्शन आहे फिक्स.
फिक्स उत्तर. सर कस काय हो, काय लॉजिक लावताय तुम्ही? बघा 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 बघा, आपण करू चला. काय फॉर्म्युला आपल्याकडे बघा, 211. आता 211 लिहून घेऊ. A1. आता परत सारखा फॉर्म्युला लिहायची गरज नाही. आता बघा, 4 हा स्मॉलर नंबर आहे, याला 30 ने भाग दिला, 4 त्रिक 12 म्हणजे काय तर 120 येते. व्हेरी सिंपल. म्हणजे A1 ची व्हॅल्यू आली 120. A1 ची व्हॅल्यू काय आली बाळा? 120 आली आहे. इथपर्यंत आय होप माझ्या मित्रा, माझ्या बाळा तुला क्लिअर असेल. अच्छा, आतापर्यंत आपण मायनस करत होतो, आता प्लस करून बघू. ठीक आहे. आता आपल्याकडे काय म्हटलं की घड्याळाचे काटे एकमेकांच्या विरुद्ध असतील. अच्छा, विरुद्ध आहे ना सर? विरुद्ध म्हणजे 180 डिग्री. विरुद्ध म्हणजे काय रे? 180 डिग्री. जेव्हा अँगल दिलेला नाही तेव्हा वाचून घ्यायचं. अरे वर आहे का, विरुद्ध आहे का, परपेंडिक्युलर म्हणजे समांतर आहे का, काहीतरी आहे का, अपोजिट आहे का, काहीतरी बघून घ्या. म्हणजे काय येणार आहे? 180. ठीक आहे. आतापर्यंत मी फक्त मायनसच करत होतो, आन्सर निघते म्हणून प्लस केलं नाही. पण आता मी प्लस करून बघतो, बघू आन्सर येते की नाही. ठीक आहे. मी प्लस करतोय ना, तुम्ही मायनस करून बघा बरं का. चला आता बघा, 211. अरे हा, हे 120 आणि हे 180 किती होतात रे? 300 होतात. किती होतात? 300 होतात. बरोबर आहे ना? 300 होतात. आणि हे 211. अब बड़ा आसान तरीका है. 2×6 म्हणजे 600. किती येत आहे? 600 येत आहे. किती येत आहे? 600 येत आहे. 600 भागिले 11. 600 भागिले 11. अरे यार, आता कन्वर्ट करू शकतो का आपण? याला कन्वर्ट करता येऊ शकतं का आपल्याला? का नाही कन्वर्ट करता येणार आपल्याला? बघा ना, दिसतंय बघा. हा 11 एज इट इज लिखून घ्या. 11 मेरे दोस्त जो है एज इट इज लिख लो. अब समझ में आ गया. 11 पाचा 55. 11 पाचा 55 कळलं. आणि त्यानंतर 11 पाचा 55 त्यानंतर 55 हे 5 इथे. 11 चौक 44 कळलं. आणि त्यानंतर 44 आणि उरले किती रे? 6. व्हेरी सिंपल झालं. 54 611 आहे का? अरे काय 54 611 हे आलं रे उत्तर. आ गया उत्तर मेरे दोस्त. बघा, प्रूफ पण करून दाखवलं यार मी. प्रूफ भी हो गया मेरे दोस्त. यही आन्सर आहे. कळलं? डायरेक्ट लावा शून्य. बघा, शोधा आन्सर तुमच्या हातामध्ये. और क्या चाहिए? समझा? मैं हूं तो तुम्हें और क्या चाहिए. हे तर करू शकता ना? हे करू अरे नाही, ते सांगावं लागेल यार. इथं बघा ना टायमिंग काय आहे. ये तो मुझे बताना पड़ेगा. बताना ही पड़ेगा. लक्षात ठेवा, बताना तो पडेगा ना मेरे भाई. लक्षात ठेवा. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. पण आपण पहिले बघू. 1 आणि 10 11 शेवटी एक येते. हे नसेल. पुढे बघा, 10 आणि 10 0 येते. मागे 0 0 येते. 10 आणि 10 आणि 0 0 म्हणजे हे उत्तर कन्फर्म आहे. पण तुम्ही म्हणणार की सर इथे बघा ना, इथे पण ऑप्शन बी एंड सी म्हणजे बी एंड सी असेल का? लक्षात ठेवा. रुको जरा, सबर करू. बघा, 6 आणि 4 10 इथं 0 येते. हे उत्तर नसेल. लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, माझ्या मैत्रिणींनो. ठीक आहे मेरे प्यारे, लक्षात ठेवा. हा जो टायमिंग आहे ना, हा 9 आणि 10च्या मधला टायमिंग आहे. हा कन्वर्ट केल्यानंतर हा 9 आणि 10च्या टायमिंग 9 आणि 10 राईट. 9 आणि 10 मधला टायमिंग आहे. आणि 9 आणि 10 मधला टायमिंग जर आपण जेव्हा याला कन्वर्ट करू तर हा टायमिंग तयार होतो 9 वाजून 16 411. 9 वाजून 16 411 असा टायमिंग हा जो आहे तो तयार करतो. म्हणून हा 76 टायमिंग पाहिला की रे आपण आपल्या आजपर्यंत घड्याळामध्ये आहे का? नाही रे बाळा, असं होऊ शकत नाही. म्हणून सी ऑप्शन नसेल. कळलं? हे जरीही 0 होत असेल तरी नाही. कळलं का? समज में आया मेरे दोस्त. हा टायमिंग आहे 9 16 411. पण आपल्याला विचारलं 8 ते 9 मध्ये, 9 ते 10 मध्ये नाही. हे डोक्यात फिट करा मेरे दोस्त. ये चीज कोई नहीं बताएगा, तुम्हारा मास्टर बता रहा है तुम्हें. आ जाओ. बघा आता, हा याचा आन्सर तुम्हालाच करायचे बरं का. मी तर सांगून दिलेलं आहे की ऑप्शन बी फिक्स आहे. पण तुम्ही फाइंड करा बरोबर आहे की नाही. तुम्ही कदाचित ठरवा, नाही तर तुम्ही चुकले, आमचं हे उत्तर आलंय. पण करा तर सही, बरोबर येतं की नाही तिथं बघा. ठीक आहे. आता बघा, परपेंडिक्युलर म्हणजे काटकोनात तयार होते. काय तयार होते? काटकोन मध्ये. अरे क्या हो रहा है भाई ये. आ जाओ. बघा, अरे अजून आपल्याला यानंतर संकीर्ण पण बघायची आहे. म्हणजे जे एरर येतात जे क्लॉक मध्ये ते पण आपल्याला बघायचं आहे. बघा आता बघा, 90 डिग्री म्हणजे काय रे? राईट अँगल. अर्थात काय? परपेंडिक्युलर. म्हणजेच काय? दोन्ही काट्यांमध्ये काय तयार होते? काटकोन तयार होते. दोन्ही काट्यांमध्ये काय तयार होतंय? काटकोन तयार होतोय. काटकोन जेव्हा तयार होतो तेव्हा 90 डिग्रीचा तो कोण तयार होतो. अच्छा, 90 डिग्रीचा कोण जो आहे बाळा,
लक्षात ठेवा, एका तासामध्ये 2 वेळा तर 12 तासामध्ये 22 वेळा. कसं, नका डोक्याला खाजाऊ, नका डोक्याची वाट लावू, फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि फॉर्म्युला कुठला वापरणार, 211 a1 प्लस मायनस a2, a1 प्लस मायनस a2. बाकी जो काही प्रश्न येईल ना आता तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आता मला हे सांगायची बिलकुल गरज नाही, तर मी बघून घेतो यार याचं उत्तर काय आहे. 1 आणि 9 10, 1 आणि 9 10, 1 आणि 9 10, आणि याचं 0 ते हे सर हे पण असू शकतं का. 4 बघा, त्यानंतर 6 आणि 4 10, 411. अच्छा, मी तुम्हाला ओरली सांगतो, याचं उत्तर तुम्ही मला चुकीचं ठरवायचं. सर उत्तर तुमचं चुकीचं पण आमचं बरोबर आहे, पण मी मात्र आता मी एकदम जाहीरपणे सांगतो याचं उत्तर काय आहे. याचं उत्तर 12 16 411 अकॉर्डिंग टू मी. पण याचं उत्तर काय असेल ते तुम्ही सांगायचं. बरं, आता सर याच्यामध्ये तर अँगल दिलेलं नाही, पण कसं कळेल बघा. काय म्हटलंय, 12 ते 1 दरम्यान किती वाजता घड्याळाचे काटे एकमेकांच्या काटकोनात असतील, परपेंडिक्युलर असतील, परपेंडिक्युलर ऑफ इच अदर, म्हणजे परपेंडिक्युलर असतील. राईट अँगल बनवताय म्हणजे काटकोन. बस गिवन अँगलच्या जागी काय वापरणार, 90 डिग्री. तर काय वापरणार, 90 डिग्री वापरा. कधी वापरणार, गिवन अँगलच्या जागी A2च्या जागी तर काय वापरणार, 90 डिग्री. बाकी A1च्या जागी काय वापरणार, 12 गुणिले 30. बाकी तुम्ही करून बघा, तुमचं उत्तर काय येत आहे मला सांगा. मी बरोबर आहे की तुमचं उत्तर बरोबर होते, चेक करूया ना यार. ऐसी तो मजा आएगा ना गेम में, कळतंय की नाही. चला, आता हे का नाही सॉल्व्ह करून दाखवते, कारण तुम्हाला माहिती आहे सतत ते सॉल्व्ह करून दाखवण्याचा अर्थ नाही ना. तोच फॉर्म्युला, फक्त व्हॅल्यूची अदलाबदल होते, अँगलची अदलाबदल होते, पण फॉर्म्युला तर तोच आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस झाली पाहिजे तुमची. हा मेरे दोस्त, आता चला व्हिडिओची लेंथ आपल्याला कमी ठेवायची आहे, म्हणून आपण काय करतो, तुम्हाला प्रॅक्टिसला जास्त वेळ देतोय. चला, सीखते जाओ बाबा का नाम लेते जाओ. बघा आता काय म्हटलं की सायंकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत किती वेळा. अरे पहिले इथे बघा, 5 ते 11 म्हणजे किती रे, 6 तास. 6 तास तयार होत आहे बाळा, 6 तास किती, 6 आवर. आणि बघा काय म्हटलं की घड्याळाचे काटे एकमेकांच्या वर असतील. अरे वर म्हणजे 0 डिग्री तयार करताय बाळा, 0 डिग्री तयार करताय. अच्छा, 0 डिग्री लक्षात ठेवा. जेव्हा 0 डिग्रीचा काही मेन्शन असेल ना, जेव्हा यामध्ये 12चा टायमिंग मध्ये येत असेल ना, 12चा टायमिंग मध्ये येत असेल तर 1 वजा करून टाकायचं. 5 ते 11 मध्ये 12चा टायमिंग मध्ये येतोय का, नाही. बस, म्हणजे किती वेळा तयार होत आहे, 6 वेळा. 6 तासाचे 6 वेळा. सिंपल. पुढे बघा काय म्हटलं की घड्याळाचे काटे एकमेकांच्या विरुद्ध, अपोजिट म्हणजे 180 डिग्री. अच्छा, 180 डिग्री बद्दल जेव्हा पण म्हटलं असेल ना, तेव्हा तो जो 6चा टायमिंग आहे तो वजा करायचा. 6चा टायमिंग जो आहे वजा करा. बघा 5 ते 11 मध्ये 6चा टायमिंग येतोय का, येतोय. बस 1 वजा करा. 6 मधून हा जो 6चा एक टायमिंग आहे तो वजा करा. उत्तर आलं 5, म्हणजे 5 तास म्हणजे 5 टाइम. व्हेरी सिंपल, खतम कहाणी. पुढे काय म्हटलं रे, बोथ द हँड्स ऑफ क्लॉक आर परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे काय रे, काटकोनात असतील. म्हणजे किती रे, 5 ते 11. जेव्हा 3 आणि 9चा टायमिंग काटकोनात जर विचारलं असेल, 3 आणि 9चा टायमिंग याच्यामध्ये येत असेल ना, या टायमिंग मध्ये, तर हे 2 वजा करायचे. कुठून वजा, या 6 तासामधून. पण आता यामध्ये 3चा टायमिंग येतोय का, नाही. 9चा येतोय मात्र. कितीचा, 9चा. बस 1 वजा करा. 2 आले असते तर 2 वजा केले असते. 1च येतं तर 1. उत्तर काय येणार, 5. म्हणजे काय रे, किती येतं उत्तर, 5 तासाचे 5 टाइम. वेरी सिंपल. अब बताओ मेरे दोस्त, आपको क्या चाहिए, इतना अच्छा कौन देगा. बोला, आओ मारे दोस्त. अरे बाप रे, अब क्या करे. अरे काहीच नाही, एकदम 65 प्रश्न आहे, एकदम 65 प्रश्न आहे. असे प्रश्न तुम्ही आजपर्यंत पाहिलेले नाही. बघा किती 65 प्रश्न. कसं सॉल्व्ह करणार सर याला. बघा, एक घड्याळ 2 तासाला 15 सेकंद पुढे जाते. 2 तासाला सर 15 सेकंद पुढे जाते. अच्छा, 2 तासाला सर 15 सेकंद पुढे जाते आहे. पुढे काय म्हटलं आता, 6 तासाला ते किती सेकंद पुढे जाईल. अरे 6 तासाला विचारलं, 6 तासाला किती सेकंद पुढे जाईल, 6 तासाला किती सेकंद पुढे जाईल. अभी मेरे दोस्त एक काम करू, काय सर, बघा यांचा करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन कर दो मेरे दोस्त. आता काय मल्टिप्लिकेशन म्हणजे 15
गुणिले 6, अरे एकच आहे ना 2, म्हणजे याला करा भागा करा 2. आता 15 असं किती होतात रे 90. 90 भागिले 2, 90 चे ॲप होतात 45. उत्तर आलं 45. आहे का 45? येत भाई 45. खतम कहाणी, और क्या चाहिए. कळलं. या पद्धतीने हे 5 प्रश्न अशा पद्धतीने सॉल्व केले जातात. आओ मेरे दोस्त, देखिए देखिए सवाल को. ये सवाल है 20 तालियों के लिए. और देखिए क्या पूछा है. एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे जाते. एक तास प्रत्येक तासाला, बघा काय म्हटलंय, प्रत्येक तासाला, प्रत्येक आर मध्ये मी आर लिहितो, ठीक आहे, मला इंग्लिश थोडी हॅबिट लागलेली आहे. प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे जाते बाळा, लक्षात ठेवा. यस सर, अब तो समझ में आ रहा होगा आपको. हाँ, अभी बघा, जर सोमवारी सकाळी 9 वाजता, सोमवारी ठीक है, भगवान शिव जी के दिन पे क्या हो रहा है भैया कि 9 वाजता घड्याळ बरोबर लावले, 9 वाजता बरं का, 9 o'clockला 9 वाजता बरोबर लावले, तर ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी 9 वाजता कोणती वेळ दाखवेल. अरे शनिवार दाखवले त्यांनी, शनिवार, शनी से भाई बहुत डर लगता है हमको, ठीक है. आता येणाऱ्या शनिवारी काय म्हटलंय, सकाळी 9 वाजता कोणती वेळ दाखवेल, असा साधा आणि सरळ प्रश्न विचारलाय. तुम्ही म्हणणार सर तुमच्यासाठी सगळे साधे आणि सरळ प्रश्न असतात. अरे बाळा 5 प्रश्न आहे, तुम्ही पण प्रश्न सॉल्व्ह करून बघा, प्रॅक्टिस करून बघा, सगळा रेटिंग तुम्हाला 5 वाटायला लागेल. बघा आता इथपर्यंत क्लियर आहे. साइड मत जाओ. उसके बॉस तो क्लियर है, कलर दिसते क्लियर है. अरे कलर नहीं दिख रहा मेरे भाई, ये तो गलत हो गया. चलो, सोमवार 9 आणि शनिवार 9 इथपर्यंत क्लियर आहे. अब तो कुछ नहीं करना मेरे दोस्त. अभी चेक करो कि इनमें गॅप कितीचा आहे. आता गॅप कितीचा आहे रे, सोमवार आहे, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि हा शनिवार, म्हणजे 1 2 3 4 5. सोमवार नाही पकडायचा, ठीक आहे, सोमवार नका पकडू, सोमवार नाही पकडायचा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, हे 5 दिवस आहे बाळा, हे 5 दिवस आहे. आता किती तास आहेत, तास तर बघावं लागेल ना. 5 गुणिले फक्त 24 तास. आता 24 तास बघतो आपण, बस ते 24 करा. इथपर्यंत क्लियर आहे. 5 गुणिले काय, आता आपण काय करतो, आता 24 करणार आहे. 5 गुणिले 24 कळलं. आता 5 गुणिले 24 कळलं तर बघा ना, 5 चोक 20, 5 चोक 20 म्हणजे 120 येते का रे, 120 उत्तर येते, 120 उत्तर येते. क्लियर आहे. 120 हे काय येते तुमचं उत्तर, म्हणजे 120 हे काय आहे, तास आहे. इथपर्यंत आय होप तुम्हाला क्लिअर असेल. बस आता हे 10 सेकंद जे आहे ना, हे 10 सेकंद या 120 मध्ये ऍड करा. 120 गुणिले फक्त 10 सेकंद ऍड करा. 120 गुणिले 10 सेकंद साईडला, ठीक आहे, क्लिअर आहे ना आता. ओके, बघा 120 गुणिले हे 10, 120 गुणिले हे 10 सेकंद आपण ऍड केलेले आहे. बस आता टोटल किती होतं रे, हे 1200 होत आहे. किती होत आहे, 1200 सेकंद होत आहे, बरोबर आहे ना. हे 1200 सेकंद. बस याच 1200 सेकंदला काय करा, 60 ने भाग देऊन टाका. 60 ने भाग द्या. 60 ने भाग दिल्यानंतर काय, बस हे 0 0 कॅन्सल. बस आता काय करा, 6 1 6, 6 1 6, काय तर 6 1 6 म्हणजे 6 दुने 12 म्हणजे 12 0 म्हणजे उत्तर काय आलं 20 का, हे 20 आहे. बस आता हे जे 20 आहे ना, हे 20 कुठे ऍड करणार आपण, या 9 मध्ये. या 9 मध्ये कॉमन 9 होता ना, 9 मध्ये, म्हणजे हे 9 प्लस हे 20 म्हणजे किती येणार रे. आ गया मेरे दोस्त आपका उत्तर 9 20 आहे का रे. 9 20, 9 वाजून 20 मिनिट. तो भैया आ गया 9 वाजून 20 मिनिटे. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. हे 60 कुठून आले, काय कुठून केलं, तुम्हाला सगळंच माहिती आहे. आताच थोड्या वेळापूर्वी मी सगळे कन्सेप्ट क्लिअर केलेले, म्हणून हे सगळं आता सांगत बसणार नाही, मला माहिती तुम्हाला येत आहे. ठीक है, आओ मेरे दोस्त, आओ मेरे हिंदुस्तान के नौजवानों, आओ आओ, हमें बहुत आगे जाना है, अभी बहुत कुछ करना है हमें जिंदगी में. बघा बबड्या आणि बबडीचे लय भांडणं झाले होते बरं का. बघा बबड्याचे घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद मागे पडते. प्रत्येक तासाला किती, 5 सेकंद मागे, बरं का, मागे म्हटलंय, बॅक. एरर आहे त्या घड्याळामध्ये, सेल बदलावा लागेल. ठीक आहे, त्या घड्याळाचा सेल बदला ना बदला, पण आपल्या डोक्याचा सेल बदला. विचार खूप चांगले करा. विचार चांगले केलं की बरोबर आपल्याला प्रॅक्टिसला मजा येते. मग
कारण की जेव्हा आपण आपले विचार बदलत असतो, जेव्हा आपण आपलं हॅबिट चेंज करतो, जेव्हा आपण आपली पोटेन्शियल ओळखायला लागतो, तेव्हा आपण बरोबर अभ्यास करायला लागतो. आणि अभ्यास करायला लागलो की आपल्याला चमत्कार होतं आपल्यासोबत. आणि जेव्हा चमत्कार होतो तेव्हा बरोबर पोस्ट निघते. मग पोस्ट काढण्यासाठी काय करावं लागेल? फक्त अभ्यास. बघा, विचार चेंज करा. बघा, 5 सेकंद काय तर मागे पडते. जर रविवारी दुपारी 3 वाजता दुपारी 3 वाजता ते बरोबर लावले होते, तर बुधवारी दुपारी 3 वाजता कॉमन 3 आलेले. अच्छा, याचे किती रे? सोमवार, मंगळवार, बुधवार म्हणजे 3 दिवस म्हणजे 72 तास होत आहे काहीतरी. ठीक आहे, तरी करू बघू आपण. सोमवार, मंगळवार आणि हा बुधवार, हे 3 तास येणार आहे. हे 3 दिवस आहे. हे 3 गुणिले फक्त 24 केलं तर उत्तर काय? तर 24 त्रिक 72 म्हणजे आलं भाऊ 72 तास. कळलं? हे ओरली करायचे प्रश्न यार, हे ओरली सॉल्व्ह होतात. कळलं का? हे ओरली प्रश्न सगळे सॉल्व्ह होतात. हे 72 आलं उत्तर तुमचं. इथपर्यंत क्लिअर आहे? आय होप तुम्हाला इथपर्यंत आता डाऊट नसेल तुम्हाला काहीही. बस आता या 72ला या 5 सेकंदमध्ये ऍड करा. याच 72ला हा जो 72 आहे याला ऍड करा. 72 गुणिले 5. कळलं आता इथपर्यंत? आय होप आता काही क्लिअर असेलच. पुढे बघा, 5 दुनी 10, 5 दुनी 10 चला गेलाय. 1 7 5 35 आणि 1 36 म्हणजे 360. हे 360 आले बाळा, हे 360 आलेले आहे. आता या 60ला आपण या 60 काय करणार? भाग देणार. बस 0 0 कॅन्सल. 6 1 6 6 7 36 6 7 36. अच्छा, 5 सेकंद मागे म्हटलं तर ना. बस आता हा जो 6 इथं काय 3 आहे का रे? या 3 मधून हे 6 फक्त मागे म्हटलं तर वजा करणार. 6 जे आहे ते मागे, फक्त हे काय करणार आता? वजा करणार. 6 फक्त आपण काय करतोय? वजा करतोय. सिंपल आहे. अच्छा, यामधून जर 3 मधून 6 वजा केले तर उत्तर काय? तरी तुमचं 2 वाजून 54. बघा ना, जर पूर्ण याच्यामध्ये हे 6 सेकंद ऍड केले तर 3 तयार होतील. बरोबर आहे, पण हे 6 वजा केले म्हणजे 2:54 प्रॉपर आंसर आलेले आहे. अब बताओ मेरे दोस्त, आपको समझ में आया कि नहीं? मन की आंखों से देखोगे तो समझ में आएगा, नहीं देखोगे तो भैया जय श्री राम. चलो जायचं पुढे. हाँ यार, अब तो तुम सॉल्व ही कर सकते हो. ठीक आहे, हे प्रश्न आता तुम्ही स्वतः सॉल्व करून बघा, याचा आन्सर देऊन बघा, जमतंय की नाही मग मला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत थांबले आणि माझी बडबड ऐकून घेतली. पण काहीतरी शिकायला पण भेटलं असेल तर मात्र तुम्हाला माहिती काय करायचं आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस करा. चलो, आणि तुमच्याकडे जर माझा नंबर नसेल तर नंबर घ्या आणि डाऊट तुम्ही मला सेंड करू शकता. काही डाऊट रिजनिंग बद्दल आपल्या आयुष्यातील नका डाऊट मला सॉल्व्ह करू. रिजनिंग मध्ये जे काही डाऊट असेल ते बिंदा सॉल्व्ह करा. माझा नंबर आहे 7378788704. भैया अगर जिसको भी मेरा नाम नहीं पता है तो मेरा नाम है ऋषभ. ठीक है, ऋषभ. अच्छा, मग सरनेम काय तुमचं? काही नाही. सरनेम में क्या लगा रखा है मेरे दोस्त? काम में ध्यान दो मेरे. ठीक है, कळलं? ऋषभ. ठीक आहे, ऋषभ. 7378788704. कळलं? इथपर्यंत क्लिअर आहे? चलो मेरे दोस्त, तो नंबर नोट कर लो. व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप पण काय कॉल करायचा नाही, फक्त व्हॉट्सअप करा काही डाऊट आला असेल तरच. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच. जय हिंद, वंदे मातरम. अभ्यास करा.